सत्या, सत्या तूच आहेस ना? सत्या, सत्या, तू इथं आहेस वे? कधीपासून हाक मारते तुला? ओ तरी द्यायची. आलात तुम्ही वाघमारे, म्हणजे शेवटी शोधून काढलंच मला तुम्ही. हा बघ, तुझी बायको इन्स्पेक्टर आहे, विसरलास वे? हरा, विसरलोच की मी. माझी बायको इन्स्पेक्टर आहे ना, इन्स्पेक्टर मंजिरी सत्यजित सुर्वे. कुठं होतास रे? किती शोधलं तुला. हो, असं काय करताय? तुमच्या जवळच होतो की. कुठं माझ्याजवळ? हो, जवळ म्हणजे तुमच्या मनात होतो. हा म्हणजे तुम्ही मी तुमच्या मनात आहे नाकारत होता ही वेगळी गोष्ट आहे, पण होतो मी. परीक्षा घेतोस माझी? परीक्षा? अहो, मी कशाला परीक्षा बघू तुमची? अहो, उलट तुम्ही माझी परीक्षा घेताय, ते बी तब्बल 3 वर्षांपासून. भास आता टोमणे मारू नको. हे बघ, झालं गेलं सगळं मागं ठेवून पुढे जाऊया. पण पुढे जायच्या आधी मला तुमच्याकडे एका प्रश्नाचं उत्तर हवंय. कसलं उत्तर? सांगतो, पण आधी मला वचन द्या. जे सांगेन ते खरं सांगेन. मी कधी तुझ्याशी खोटं बोललीये का? विचार काय विचारेस? वाघमारे, मी अजून गुन्हेगार आहे का तुमच्या नजरेत? वाघमारे, मला खरं खरं सांगा, नीट विचार करा आणि मनाची ठरवून सांगा. मला फक्त माझ्या समाधानासाठी सांगू नका. सध्या असा का प्रश्न विचारतोयस? कारण मला खात्री करून घ्यायची आहे. वाघमारे, मला उत्तर हवंय तुमच्याकडं. मी तुमच्या नजरेत गुन्हेगार आहे का नाही तेवढं सांगा मला. तुला काय वाटते? सध्या काय करतोयस? वाघमारे, मला काय वाटतंय ते महत्वाचं नाही आहे. तुम्हाला काय वाटतंय ते जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. सध्या काय हट्ट आहे हा? मी म्हणलं ना, जे काय झालं ते विसरून पुढे जाऊ आपण. नाही वाघमारे, जोपर्यंत मला तुम्ही खरं काय ते सांगत नाही तोपर्यंत पुढे नाही जाणार मी. मला सांगा, तुमच्या नजरेत मी गुन्हेगार आहे का नाही? आणि जर खरोखर मी तुमच्या नजरेत गुन्हेगार असेल ना, तरी बंदूक घ्या आणि घाला गोळी मला. सध्या काय वेडेपणा आहे? सोड ती. वेडेपणा नाही आहे वाघमारे, मला जाणून घ्यायचं मी तुमच्या नजरेत गुन्हेगार आहे का नाही ते. 3 वर्ष तुमच्या डोळ्यात स्वतःसाठी फक्त द्वेष बघितलाय मी. आता परत तेच नाही बघायचं मला. सध्या ऐक माझं, मागं जाऊ नको, पुढे ती बंदूक सोड. नाही सोडणार. तुम्ही आधी सांगा, मी तुमच्या नजरेत गुन्हेगार आहे का नाही? सध्या पुढे ये, बंदूक सोड. नाही वाघमारे, जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत नाही सोडणार मी. सध्या ऐक ना माझं, प्लीज. तुम्ही आधी मला उत्तर द्या. मला खरं काय ते सांगा, नाही तर मग गोळी घाला मला. सध्या मी सगळं सांगते तुला, पण तू इकडे ये आधी. बंदूक सोडती. नाही वाघमारे, मला हे शपथ घेऊन सांगा, तरच विश्वास ठेवीन मी. काय झालं वाघमारे? माझी शपथ घेऊन सांगता येत नाही का तुम्हाला मी गुन्हेगार नाही ते? याचा अर्थ असा होतो की मी गुन्हेगारच आहे तुमच्या नजरेत. मला माहितीच होतं. वाघमारे, मी ना स्वतःला तुमच्या नजरेत गुन्हेगार म्हणून नाही बघू शकत. हे असलं आयुष्य नाही जगू शकत मी. तुम्ही नाही ना गोळी घालू शकत मला, तर ठीक आहे, मी स्वतःला गोळी घालून घेतो. स्वतःला गोळी घालून घेतो.
दीदी एवढं जोरात का ओरडलीस? सत्या काय सत्यदाजींचं? मंजू अगं काय झालं ओरडायला? अरे सत्या बरा असेल ना? अगं ते बरे आहेत, आपण बोललो ना आता बलमाशी. नाही, जोपर्यंत मी स्वतःहून त्याला बघत नाही माझी खात्री नाही पडणार. अगं दीदी असं काय करतेस? अगं तुला आराम करायला सांगितलं डॉक्टरनी. मग आई मला त्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघायचंय. मला बघायचंय तो बरा आहे की नाही. दीदी अगं मंजू ऐक ग. अगं काय करतेस असं मंजू? दीदी पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन, इन्स्पेक्टर वाघमारे मुर्दाबाद, इन्स्पेक्टर वाघमारे मुर्दाबाद, पोलीस प्रशासन, इन्स्पेक्टर वाघमारे मुर्दाबाद, इन्स्पेक्टर वाघमारे मुर्दाबाद, इन्स्पेक्टर वाघमारे मुर्दाबाद, इन्स्पेक्टर वाघमारे मुर्दाबाद, इन्स्पेक्टर वाघमारे मुर्दाबाद. काय गे, तू आमच्या सत्यादादा गोळी चालवायची हिम्मत कशी केलीस? अगं सत्यादाता म्हणजे आमचं दैवत आहे आणि तू आमच्या दैवताच्या जीवावर उठलीस. अहो मी सांगतो ना, हिला कोणीतरी सुपारी दिली असणार, पैसे घेऊन सत्यादादाला मारा गेली असणार ही. हे बघा, असं काही नाहीये. खरंच तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कसला गैरसमज होतोय ग? हा, आल्या आल्या सत्यादादाला अटक केलीस, परत त्याच्या फॅमिलीला अटक केलीस. ते काय उगाच नाही, ते तुझा रागच आहे सत्यादादा आणि त्याच्या फॅमिलीवर. हाव काय चाललंय सगळं? हा, कोण माणसं आहे ती? इन्स्पेक्टर वाघमारे, इन्स्पेक्टर वाघमारे, इन्स्पेक्टर वाघमारे. मंजू तू बस इथं. अगं काय करायचं, कसं थांबवायचंय माणसांना? जीव घेतली माणसं आपला. आई, मी एकदा जाऊन या सगळ्यांशी बोलू का? म्हणजे थोडी तरी शांत होतील. अगं ए आमरे थांब. ती लोक आता कुणाचं नाही ऐकणार. उगाच तुझ्यावर राग काढतील. अगं मग काय करायचं? आपण कमिशनर साहेबांना फोन लावूयात का? नाही, नको. उगाच त्यांना त्रास नको. हे सांगून त्यांचं टेन्शन नको वाढवायला. आमरे, बलमाला फोन करून बोलू. या लोकांना तोच थांबू शकतो. जा. बलमा, वाघमारेंचा फोन आहे. काय विचारतो मी तुला? वाघमारेंचा फोन आहे का? सत्या तू आराम कर रे जरा. काय सारखं वाघमारे लावलंय तुला? आधी सांग मला, कोणाचा फोन आहे? वाघमारेंचा फोन आहे का? नाही, वाघमाऱ्यांचा फोन नाही. ते वार्डातनं मला एक फोन आलाय. खरं? हो सत्या, मी तुला भेटायला नेणार आहे वाघमाऱ्यांच्याकडं. तू नको काळजी करू, तू जरा आराम कर बरं. हमरे बोल की ग. अरे बलमा दादा, लय मोठा प्रॉब्लेम झालाय. काय लांब रे? वाघमारे मॅडमची तब्येत ठीक आहे ना? का दुसरा काय प्रॉब्लेम झालाय? इथं घराच्या बाहेर लय लोक जमलेत. दीदीच्या नावानं घोषणा देतात, दगडफेक करतात, काचा पण फोडल्यात त्यांनी. अरे
हे असं चालत राहिलं ना, त्यांना थांबवलं नाही ना तर ते घरात घुसतील. जीवानीशी मारण्याच्या धमक्या देतात आम्हाला. अमरे 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 ऐक ऐक, तुम्ही शांत राहा. एक काम करा, तुम्ही तिघींपैकी कुणी सुद्धा घराबाहेर पडू नका. एखाद्या कोपऱ्यात किंवा आतल्या खोलीत थांबा. आणि काय बी झालं ते दरवाजा अजिबात उघडू नका. मी आलोच. बलमा दादा येतोय. हा, आपण आतमध्ये बसूया. चल. चल म्हणजे उठ सावकाश. इन्स्पेक्टर मंजू मुर्दाबाद. इन्स्पेक्टर मंजू मुर्दाबाद. अगं या ना बाहेर आता, हिम्मत असेल तर. अगं आमच्या सत्याला गोळी झाडताना तर तुझ्यात लई हिम्मत आली होती. ये ना बाहेर, बघू तुझ्यात किती हिम्मत आहे ती. मुर्दाबाद मुर्दाबाद. वाघमारे मॅडम मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. वाघमारे मॅडम मुर्दाबाद. का बसली साथ? ये ना बाहेर, ये की बाहेर, ये ना बाहेर. आपण कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी पडता कामा नये. आणि एक सेकंड. जैन सर. जैन. सत्यजित सुर्वे प्रकरणात मंजिरी वाघमारेंनी केलेली कामगिरी आवडली आम्हाला. त्यांच्या या कारवाईमुळे कायद्याचा धाक टिकून राहिला पुढे. हो सर. मंजिरी वाघमारे आहेतच तशा कर्तबगार अधिकारी. आम्हा सगळ्यांना त्यांचा अभिमान आहे. हो, पण आपल्याला अभिमान वाटून काय उपयोग? तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते समजलं नाही मला. बाहेर आपल्या डिपार्टमेंटच्या नावाने मीडिया निगेटिव्ह रिपोर्टिंग करू लागले. त्यांना कसं शांत करणार तुम्ही? तुम्ही काळजी करू नका सर. ते आंदोलन लवकरच शांत करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण सर, बोला. मंजिरी वाघमारेंवरती आपल्याला कुठल्याही प्रकारची कारवाई करता येणार नाही. आपलं संपूर्ण डिपार्टमेंट अशा प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, हा संदेश समाजामध्ये जायला हवा. येस, यू आर राईट. पण जे काय कराल ते नीट विचार करून करा. ओके सर. इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे यांच्या सत्काराची तयारी करा. अरे ये, हे अशी बाहेर येणार नाही. मारा दगडी. मुर्दाबाद मुर्दाबाद. इन्स्पेक्टर वाघमारे मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे शांत व्हा. मुर्दाबाद मुर्दाबाद. इन्स्पेक्टर वाघमारे. मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे शांत व्हा सगळे. ए सुषमे, काय कर तुम्ही इकडं? काय करते म्हणजे? अमान्य जे तुम्ही करायला पाहिजे होतं ते आम्ही करतोय. अहो त्या इन्स्पेक्टरनं आमच्या सत्यदादा गोळी झाडली. तिला चांगला धडा शिकवणार बघा इथं. होय, गोळी मारताना हिम्मत होती ना तिच्यात. आता ये म्हणा तिला बाहेर. बाहेर आल्यावर दाखवतो आम्ही. मुर्दाबाद मुर्दाबाद. वाघमारे मॅडम मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. वाघमारे मॅडम मुर्दाबाद. शांत व्हा सगळे, शांत व्हा. अरे हे सगळं करून काय मिळणार आहे तुम्हाला? जीवाला शांती मिळणार आहे आमच्या. त्या पोरगीला बाहेर येऊ द्या, मग दाखवतो आम्ही. पण मला सांगा, तुम्हाला इथून दगडफेक करायला कोणी सांगितली? म्हणजे मी तर नाही सांगितली, जयदेव नाही सांगितली, मग मम्मीने सांगितली का? अहो कुणी कशाला सांगायला पाहिजे? अहो सत्यदादा आमचा लय जीव आहे म्हणून आम्ही आलो इथं. त्या इन्स्पेक्टरनीचा माज उतरवायचाय. ए सुषमे, शांत हो तू. हे बघा, तुम्ही सगळे सत्यदादाला जीव लावता मला माहित आहे, पण त्याचा ऐकत पण जावा ना. एखाद्याच्या घरावर हल्ला करा, दगडफेक करा, पोलिसांवर आंदोलन करा, सत्यदादा असं कधीच सांगणार नाही. मग तुम्ही का करताय असं? कुणा सांगण्यावरून करताय? आम्हाला मम्मी साहेबांनी आदेश दिलाय आणि आम्ही तो पाळणारच. ए ऐका र, हे अशी बाहेर येणार नाही. चला रे दरवाजा मोड्या. मुर्दाबाद मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. मुर्दाबाद. ए, थांबा. हे बघा, मला इथं सत्यदादांना पाठवले आणि सत्यदादाचे आदेश आहेत की पोलिसांविरोधात कुठलं सुद्धा आंदोलन करायचं नाही आणि वाघमारे मॅडमच्या घरावर हल्ला करायचा नाही. ते काय बी नाही. आम्ही मम्मी साहेबांचा आदेश पाळणार म्हणजे पाळणारच. ठीक आहे, तुम्हाला ऐकायचं नाही ना, नका ऐकू. तुम्हाला मम्मी साहेबाचे आदेश पाळायचे आहेत ना, मम्मी साहेबांचे आदेश पाळा. आम्ही पण सत्यदादाचे आदेश पाळतो आमच्या पद्धतीनं. आम्ही आपल्या सगळ्या पोरांना फोन कर आणि सगळ्यांना बोलून घ्यायचं. बघतोय कोणाची हिंमत आहे. बलमा दादा, आम्ही काय ऐकणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही दरवाजा तोडणारच. अरे तुला एकदा सांगायला कळतंय का? सत्यदादाच्या आदेशपेक्षा कोणी मोठं नाही. तुम्हाला मागापासून प्रेमानं सांगतोय, ऐकायचं नाही ना. एकेकाला हिता आडवा करीन ना मी.
चला निघायत ना. बलमा सत्यदादाने आदेश कधी दिलेला रे? आपण येताना तो झोपलेला. मी पण तोच विचार करतोय, कधी आदेश दिला होता. असो, तू लोट नको घेऊ. मी आलोय ना, मॅटर सॉल्व्ह झाला ना, संपला विषय. चला. कोण असेल ग तिथे? कोण आहे? वाघवार मॅडम, मी बलमा आहे, बलमा. दरवाजा उघडा. लोक गेल्यात, काळजी करू नका. जा. आम्ही एक काम कर, गेटवर थांब, पोरांना बोलवू सगळ्या. तुम्ही सगळे व्यवस्थित आहे ना? म्हणजे काय लागलं नाही कोणाला? अरे हो, आम्ही ठीक आहोत. आम्ही आतल्या खोलीत बसलो होतो. पण बलमा, अरे एवढी माणसं अचानक कशी रे आली इथं? कशी म्हणजे? मम्मीनं सगळं केले, या लोकांना भडकवून इकडे पाठवले. मम्मीच्या डोक्यात एकदा राग गेला ना, तर ते काय करायला सांगता येत नाही. आता हे तुमच्या जीवा बेतलं असतं तर किती मागात पडलं असतं. त्यांचं तरी काय चुकले म्हणा. हे काही म्हणून त्यांना राग येणं साहजिकच आहे, आणि त्याच रागातून त्या सगळं करतात. अहो, सत्याला कळलं त्याला किती वाईट वाटेल. आधी कुठल्या अवस्थेत आहे माहिती आहे ना तुम्हाला? तो सत्याला यातलं काय पण कळता कामा नये. अहो, पण नाही सांगितलं तर मम्मी परत असं काहीतरी कांड करेल. करू देत, पण सत्याला काही सांगायचं नाही. उगाच माझ्यामुळे त्यांच्यात वाद नकोत परत. त्या उगाच अजून राग करतील माझं. बरोबर आहे तुमचं, नाही सांगत. बसा आई, बसा. अमरे बस. सत्या कसं आहे रे? दिवाळीनं तुमचं साकडं ऐकलं बघा. सत्य आता शुद्ध आलाय, पहिल्यासारखा सगळ्या सगळं बोलतोय. आणि वाघवान मॅडम, शुद्धी आलेल्या तुमचंच नाव घेत होता. तुम्हाला भेटायला लय हट्ट करतोय. चल मला घेऊन चल मंजू. सत्याकडे. हे बघ, आता कुठे बी जायचं नाहीस तू. गप घरात बस. आई, मला आत्ताच भेटायचंय सत्याला. अगं तिथे असं काय करतेस? त्या लोकांचा राग बघितलास ना? ही परिस्थिती तू घराबाहेर पडण्यासारखी नाहीये. थोडे दिवस जाऊ दे, सगळं शांत झालं ना की जाऊ आपण सत्यदाजींना भेटायला. मला आत्ताच सत्याला भेटायचंय. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? आई अगं जाऊ दे ना. सत्य कसं आहे ते कसं कळणार मला? पण बलमा सांगतो ना ते ठीक आहेत म्हणून. मग काय गरज आहे जायची आता? हे बघ, मी लगेच जाऊन येते, जास्त वेळ नाही थांबणार. प्लीज. अगं तिथे असं काय करतेस तू? बघतेस ना बाहेर काय सुरू आहे? लोक अजून पण रागात आहेत. होय वाघवान मॅडम, तिकडे मम्मी सुद्धा आहे. तुम्हाला जाता पण येणार नाही, आणि त्या तुमच्यावर डोक दुरून बसल्यात. माझं जे काय होईल ते मी बघून घे, पण आता सत्याला भेटणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मी जाणारच. पण तुम्ही जरा स्वतःचा विचार करा ना वाघवान मॅडम. अहो, तुम्हाला पायाने नीट चालता पण येणार नाही, कसं जाणार? बरोबर बोलतेस तू बलमा. तू बस बघू खाली. आता कुठं जायचं नाही, बस. आई अगं खाली बस. बस तिथे. अजून जखमा भरल्या ना तुझ्या, कुठं जातेस? उगाच एकाचा दोन काहीतरी व्हायचं. गप घरात बस. आई अगं पण दिदे बासा, यापुढे तू काहीच बोलायचं नाही. हे अमरे. बरोबर आहे अमरीश. काय बरोबर? तूच मला सत्याकडे घेऊन जायचंस, कळाल ना? कोण? मी? अहो पण आता तू ठरव, तू ह्यांचं ऐकणार आहेस की माझं? नाही, 100% मी यांचं ऐकणार आहे. ठीक आहे, तुला तुझ्या आणि सत्याच्या मैत्रीची शपथ आहे. घेऊन चल मला सत्याकडे. हो वाघवान मॅडम, शपथ कशाला घालताय तुम्ही? सुटली म्हणा आधी. का? मी का मागं घेऊ शपथ? कारण मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणारच आहे, त्यामुळे शपथ घालायचा प्रश्नच येत नाही. नक्की? होय, मी नक्की घेऊन जाईन, पण तुम्ही सुटली म्हणा पहिल्यांदा. सोडेन शपथ, पण सत्याला भेटल्यावरच. बरं ठीक आहे, जाऊ आपण. फक्त आत्ता नाही जाता येणार. का? आता जाता येणार नाही. सगळी माणसं आहेत तिथं, मम्मी आहेत, कार्यकर्ते पण आहेत. त्यामुळे तुमचा चेहरा लपवून नेलं पाहिजे तुम्हाला. काय? चेहरा लपवून? होय, आता ते तुम्हाला कसं न्यायचं ते माझं मी बघतो. तुम्ही रात्री या फक्त. ठीक आहे, सत्यासाठी मी काय बी करायला तयार आहे. सत्या उठ, सत्या उठ, उठ सत्या, उठ सत्या. हे बघ, मी आली तुला भेटायला, मी आली तुला भेटायला.
मला माहिती होतं तुम्ही येणार आणि मरणाच्या दारात मला वाचवणार. पण तुम्ही काय केलं असं? मरणाच्या दारात उभा होतो ना मी. मला वाटत होतं की मी मरीन आता, पण नाही. तुमचं प्रेमच एवढं आहे माझ्यावर की तुम्ही जाऊच दिलं नाही मला. नाही हो, असं प्रेम वगैरे काही नाही. आमचं कामच येते. हो, तुम्हाला नाही बोललो मी ते. तुम्ही कधी आला? हे काय आत्ताच आले? माझ्याशी नाही तर मग कोणाशी बोलत होता तुम्ही? ते माझा एक आवडता पिक्चर आहे, त्यातले डायलॉग बोलत होतो मी. कुठला पिक्चर? पिक्चरचं नाव आठवत नाही मला आता. मी आठवलं की सांगतो तुम्हाला. मला सांगा, माझा मित्र आहे का बाहेर? कोण हो? तो पांढऱ्या कपड्यातला का? हा, तोच. येताना तर नाही दिसला मला. कुठे गेला असेल ह्यो बलमा? असं अचानक न सांगता गायब झाला. फोन आला की गेला लगेच. नक्कीच वाघमाऱ्यांचा फोन आला असणार आणि तो अजिबात काही सांगणार नाही मला त्याबद्दल. काहीतरी गडबड नक्की आहे. वाघमारे ठीक तर असतील ना? मलाच आता काहीतरी केलं पाहिजे. माझा फोन कुठं आहे? तुमच्या घरच्यांकडेच दिलाय. तो मिळेल का मला? असं फोन द्यायला परवानगी नाही आम्हाला. हो, मग तुमचा फोन तरी द्या मला. अहो, असं नाही करता येणार. हो मॅडम, प्लीज, जराशी इमर्जन्सी आहे माझी. प्लीज समजून घ्या तुम्ही. अहो, असं नाही करता येणार. पेशंटला फोन द्यायला अलाउड नाहीये. अहो प्लीज मॅडम, मी एकच फोन करतो आणि लगेच तुम्हाला फोन परत देतो. कुणाला काहीच कळणार नाही. ठीक आहे.